नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण 30 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करणार आहोत। तर इथे मी 32 सॉरी चुकून लिहिलेला आहे, तर त्याला थोडंसं इग्नोर करा। आणि मी इथे साइडला आपली जी मापं आहेत तर ती सर्व मापं मी इथे दिलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। तर शोल्डर मी घेतलेला आहे 5 इंचाचं आणि 30 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। त्यानंतर आपण इथे छातीचं माप टाकलेलं आहे, बघू शकता 7.5 इंच प्लस त्यामध्ये 2 इंच करायचं आहे, 1.5 पण तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 1.25 इंचावरती गोलाई दिलेली आहे मुंड्याची आणि त्यानंतर मी इथे कटिंग करून घेत आहे। मैत्रिणींनो, हा बॅक पार्ट मी कटिंग करून घेत आहे आणि हा बॅक पार्ट ठेवूनच आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे। तर हा पाठीमागच्या हुकाचा ब्लाउज आहे आणि फ्रंटला आपल्याला हुक वगैरे करायचे नाहीत, बंद करायचं आहे पूर्ण। तर त्यामुळे आपल्याला ही साइड बघा बंद बाजू आपल्या साइडलाच ठेवून मी कटिंग करत आहे। त्यानंतर इथे खाली मी 1 इंचाचा अंतर ठेवलेला आहे। प्रिन्सेस कट कधीही करताना पाठीमागच्या बाजूपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि हे पहा वरती अर्धा इंच आणि खाली 2 इंचाचं मी क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे। तर इथे 1.25 इंचावरती आपण गळा टाकून घेतलेला आहे आणि खाली 2 इंचावरती टाकलेला आहे आणि इथे आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे। म्हणजे मी इथे पान शेप आकाराचा गळा काढणार आहे, फ्रंट गळा। तर इथे अशा पद्धतीने मी गळा मार्किंग करून घेतलेला आहे। तर मी इथे गळा कट करणार आहे, स्टिचिंग करताना गळा मी कटिंग करणार आहे। तर अशा पद्धतीने हे पाहू शकता 1 इंचावरती घेतलेला आहे आणि इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। वरती 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे मी मुंड्याचा आकार देऊन घेत आहे, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आणि तर एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करते मैत्रिणींनो। इथे मी 2.25 इंचावरती गोलाई देणार आहे, आपण प्रिन्सेस कटचा आकार काढणार आहोत। 2.25 इंच घेतलेला आहे मधला अंतर। तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे आणि वरच्या साईडला 1.25 इंच, अर्धा इंच ते 1.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे तिथे झोळ येणार नाही, म्हणजे चुन्या वगैरे पडणार नाहीत। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे क्रॉसमध्ये टाकून घ्यायचं आहे। यासाठीच आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं होतं, पाहू शकताय। आता इथे मी फ्रंट पार्ट सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे। हे पहा, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पाहत चला, नक्की तुम्हाला समजून जाईल। हे पहा एक्स्ट्रा आपलं 1 इंच फ्रंट पार्ट आहे। अशा पद्धतीने आपलं दोन्ही बाजू कटिंग करून झालेले आहेत, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट इथे प्रिन्सेस कटचा कटिंग करून झालेला आहे। आणि हा 30 इंचाचा ब्लाउज कटिंग आहे। तर हे पहा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं थोडंसं होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे मी इथे। तर यानंतर स्लीव्ज कटिंग करायची आहे आपल्याला। हे पहा 4 फोल्डमध्ये मी ठेवून घेतलेलं आहे आपलं फॅब्रिक, हे अस्तरचं फॅब्रिक आहे। तर आपल्याला इथे 9.5 इंच करायची आहे स्लीव्ज, तर 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी। आणि हे पहा अशामध्ये आपण मोजून घ्यायचं आहे मुंड्याची गोलाई आणि त्यानुसार आपल्याला इथं 3 इंचावरती डाऊन करायचं आहे, बघू शकता। आणि इथे ही मुंड्याची गोलाई जेवढी आलेली आहे तेवढी क्रॉस टाकून घ्यायची आहे आणि 1.5 ते 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे। हलक्या हाताने मी इथे गोलाई दिलेल्या आहेत, तुम्ही मोजून सुद्धा देऊ शकता, याचे बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत। तर हे पहा अशा पद्धतीने आपण आता मेन फॅब्रिकवरती प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून घेणार आहोत। हे पहा, तर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनचं बटन आहे ते ऑलवरती ठेवा। त्यामुळे काय होईल, मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येऊन जाईल। हे पहा अशा पद्धतीने आपण अगोदर ठेवून बघायचं आहे की कुठल्या बाजूने बसतं, त्या बाजूने आपण इथे ब्लाउज पीसवरती आपलं मेन फॅब्रिक ठेवून कटिंग करायचं आहे। तर ब्लाउजची कटिंग झालेली आहे, आता स्लीव्जची कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे, पाहू शकता। मी थोडासा फास्ट केलेला आहे व्हिडिओ इथे, कारण व्हिडिओ खूप मोठा होता आणि त्यामुळे तुम्ही काय बोर होता व्हिडिओ बघण्यासाठी। तर जे मेन होतं ते त्यासाठीच मी स्लो घेतलेलं आहे आणि जे एवढं काय आवश्यकता नाही ते फास्ट घेतलेलं आहे, तर तुम्ही समजून घ्या। तर हे पहा अशा पद्धतीने स्लीव्जसुद्धा आपण कटिंग करून घेतलेली आहे। मैत्रिणींनी या अगोदरसुद्धा खूप सारे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ब्लाउज कटिंग, स्टिचिंग, बॅकनेक, वेगवेगळे पैठणी ब्लाउजचे डिझाईन्स वगैरे
केलेल्या आहेत, ओल्ड क्लॉथ आयडियाज केलेल्या आहेत, तर ती तुम्ही जाऊन पाहू शकता। तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।